बंधू अशोक खरातची 100हून अधिक खाती समता पतसंस्थेमध्ये आहेत आणि 60 कोटींहून अधिकचा गैरव्यवहार जो आहे तो या पतसंस्थेच्या खात्यातून झालेला आहे आणि ही खाती जी आहेत ती अनेक खातेदारांच्या नावाने आहे, मात्र त्याचा नॉमिनी जो आहे तो अशोक खरात होता आणि आता ईडीचं पथक जे आहे ते या समता पतसंस्थेमध्ये चौकशीसाठी दाखल झालेलं आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून ईडीचं पथक जे आहे ते चौकशी करते। खरं तर खाजगी वाहनातून हे सर्व पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं। राहत्याची ही शाखा आहे समता पतसंस्था आणि त्यामध्ये ईडीचं पथक जे आहे ती या खात्यांची चौकशी जी आहे ती करते आणि व्यवहाराची देखील माहिती घेत आहे। एकंदरीत जर बघितलं तर जवळपास 57 खातेदारांचे 57 जणांचे 100 खाती जी आहेत ती या समता पतसंस्थेमध्ये आहे आणि त्याचा नॉमिनी हा अशोक खरात आहे। अनेक व्यवहार जे आहेत ते खरेदी विक्रीचे जमिनीचे याच पतसंस्थेच्या खात्यातून झालेले आहेत। त्यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचे देखील 4 खाते आहेत आणि त्यात देखील कोट्यवधींचा व्यवहार झालेला आहे। त्यांची देखील एकीकडे शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे ईडीचं पथक जे आहे ते समता पतसंस्थेमध्ये दाखल झालेलं आहे आणि तपास जो आहे तो ईडीच्या पथकाकडून केला जातोय। एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे। शिर्डीतील जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरण असेल त्यामध्ये आता ईडीचं पथक देखील या ठिकाणी चौकशीसाठी दाखल झालेलं आहे। त्यामुळे समता पतसंस्थेतील जी खाती आहेत त्यामध्ये नेमके कोणाचे व्यवहार झाले, कोणी त्याच्यात खाते उघडले किंवा ते खाते बनावट आहे का याचा तपास आता ईडीकडून सुरू आहे। कॅमेरा पर्सन नागनाथचा मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।